पूर्व वैमनस्यातून मिरजेत टाकळी रस्त्यावर तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, तरुण गंभीर. मिरजेतील टाकळी रोडवर पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शिवप्रसाद अथनीकर वय 28 राहणार टाकळी रोड मिरज असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी तसेच मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. हल्लेखोरांच्या तपासासाठी मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे. रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण चौगले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्यासह अधिकारी अंमलदार दाखल झाले होते. मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग. आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये टाकळी रोड या ठिकाणी एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये शिव उर्फ प्रदीप सदाशिव अटणीकर या तरुणाला मारहाण झालेली आहे, ज्यामध्ये धारदार शस्त्रांनी मारहाण केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर तरुणाला शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यासोबतच घटनेमधील जे काही संशयित आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची विविध पथके रवाना करण्यात आली आहे. सदर झालेल्या घटनाची जी काही मूळ कारणं असतील त्याचासुद्धा आम्हाला तपासामध्ये शोध घ्यायचा आहे. प्राथमिक माहिती घेतली असता यामध्ये आरोपी हे परागंदा आहेत, त्यासोबतच फिर्यादी हा ॲडमिट आहे. त्यामुळे एक्झॅक्ट कुठल्या कारणामुळे झालेला आहे हे सध्या आम्हाला सांगता येणार.